नमस्कार, आप देख रहे हैं सी न्यूज भारत। मैं हूं आपके साथ ज्योति श्रीवास्तव। वक्त हो चुका है महाराष्ट्र बुलेटिन का। महाराष्ट्र की इस बुलेटिन में बात होगी महाराष्ट्र की बड़ी खबरों पर, जहां 3.5 शक्तिपीठों में से एक विश्व प्रसिद्ध रेणुका माता मंदिर में भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले के जन्मदिन के अवसर पर रेणुका माता का महाअभिषेक एवं महाआरती की गई। साथ ही बताएंगे कैसे महायुति कार्यकर्ताओं की बैठक में मीडिया को आमंत्रित करके अपमान किया गया और महायुति की कार्यकर्ताओं की बैठक भंडारा जिला के पालक मंत्री डॉक्टर विजय गावित की मौजूदगी में संपन्न हुई। इन तमाम खबरों पर करेंगे विस्तार से चर्चा। 3.5 शक्तिपीठों में से एक विश्व प्रसिद्ध रेणुका माता मंदिर में भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले के जन्मदिन के अवसर पर रेणुका माता का महाअभिषेक एवं महाआरती की गई। प्रादेधली अध्यक्ष मां चंद्रशेखर बावनकुले के जन्मदिन के अवसर पर माहूर भाजपा प्रदेश अध्यक्ष कांताराव घोडेकर और भाजपा प्रदेश महासचिव अर्चना दराड़े ने श्री रेणुका माता मंदिर में महाआरती और अभिषेक किया। उनके जन्मदिन के अवसर पर माहूर ग्रामीण अस्पताल में मरीजों को फल वितरित किए गए। इस अवसर पर भाजपा मिशन मोदी अगेन पीएम प्रदेश अध्यक्ष पंडित पूज्य श्याम भारती महाराज, भाजपा वरिष्ठ नेता धर्म सिंह राठौड़, एडवोकेट रमन जायभाई और अनिल वाघमारे, महिला जिला उपाध्यक्ष रंजना पाटिल, रामकिशन केंद्रे, मनीष राठौड़, नीलकंठ मस्के, हर्षदीप दीक्षित, नागोराव सुरवा, पुरुषोत्तम लांडगे, वरिष्ठ भाजपा नेता नागोराव सुरवे, निर्मला जोशी आदि पदाधिकारी उपस्थित थे। प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले दीर्घायु हों और 2024 में होने वाले लोकसभा चुनाव में उनके नेतृत्व में भारतीय जनता पार्टी को सफलता मिले। महाराष्ट्र से सी न्यूज संवाददाता गणेश की रिपोर्ट। पूर्व पालक मंत्री परिणय फुके के आज हेमंत उत्सव भंडारा में महायुति की बैठक में मीडिया को आमंत्रित कर मीडिया का अपमान करने के बयान के खिलाफ जनता ने विरोध प्रदर्शन किया। महायुति की जिला स्तरीय कार्यकर्ता समन्वय बैठक आज भंडारा में आयोजित की गई। इस संबंध में कल एक प्रेस कॉन्फ्रेंस भी आयोजित की गई थी और उस समय मीडिया प्रतिनिधियों को आज के कार्यक्रम के लिए आमंत्रित किया गया था। इतना ही नहीं, आज सुबह मीडिया को भी बाकायदा आमंत्रित किया गया था। समाचार संकलन कार्यक्रम में मीडिया प्रतिनिधि शामिल हुए। हालांकि पूर्व संरक्षक मंत्री परिणय फुके ने बेतुका बयान देते हुए कहा कि इससे कार्यक्रम में मौजूद मीडिया प्रतिनिधियों के आत्मसम्मान को ठेस पहुंचेगी। मीडिया कार्यकर्ताओं की सीटों पर क्यों बैठी है? अब वे बैठे हैं तो उठ भी नहीं सकते, फिर भी मीडिया नकारात्मक खबरें ही छापता है। भर कार्यक्रम में इस तरह की बातें करना किसी नेता को शोभा नहीं देता। वास्तव में वे बैंगन पर लगी रोटी से तेल निकाल रहे थे, क्योंकि इस बात का प्रबल एहसास था कि वह अपने सामने मंच पर बोलने वाले शिवसेना के जनप्रतिनिधि पर हमला करना चाहते थे, लेकिन फिर उसे उन पर ऐसा करना चाहिए। मीडिया से बात करने की वजह क्या है, ये कहकर उन्होंने आ बैल मुझे मार कर दिया। प्रसिद्धि पाने के लिए मीडिया को ही आमंत्रित करना और ऐसी बेइज्जती कहना, ये व्यवहार अच्छा नहीं था कि अब हम भी पूछेंगे क्या सर अपनी जगह पर हैं। दरअसल महायुति की आज की कार्यकर्ता समन्वय बैठक फ्लॉप शो साबित हुई। जिले में महागठबंधन में बीजेपी और शिवसेना नेताओं के बीच कितनी गुटबाजी है, ये साफ नजर आ रही है। नेता कार्यकर्ताओं को मार्गदर्शन देने के बजाय आपस में ही उलझने में लगे रहे। कार्यकर्ता किनारे रहे और एक दूसरे का मजाक उड़ाते रहे। मी जाताना एकच सांगणार नरेंद्र भाऊ, कारण का आता मीडियावाले बसले आहे। मी म्हटलं होतं की आपली कामकाजी बैठक आहे, आपली ही मार्गदर्शनाची पार्टी पक्षाची बैठक आहे, याच्यात मीडिया नाही बसले पाहिजे, पण आता बसले आता उठू शकत नाही। मी उशिरा आलो, निमंत्रण होतं, पण खरं म्हटलं तर आपल्या ज्या बैठकी आहे, तुम्ही म्हटलं ना गॅप पाहत आहे, तर बोल कुठे मारणार? जिथे गॅप आहे तर गॅप आपण द्यायची गरज नाही। आणि मीडियावाले कधी चांगले छापणार नाही। छापतील का आपण सगळे एकत्र बसलोय म्हणून? हे छापतील निगेटिव्ह। आणि पण निगेटिव्ह किती छापा किंवा काही छापा, या देशातल्या लोकांना मोदीजींवर इतका भरोसा आहे
मी गावागावात फिरतो, मी सगळ्याच पक्षातल्या लोकांसोबत माझे संबंध आहे. कार्यकर्ता माझ्याकडे तर सगळ्याच पक्षाच्या सगळ्याच जातीचे धर्माचे लोक येतात आणि त्यांना विचारतो, सहज विचारतो काय भाऊ बाकी विधानसभेमध्ये काय असो, लोकसभेमध्ये मोदीजी पाहिजे. पण राजकारणात आपल्याला सांगतो की एकाने 11 होतं, 111 होतं, 0 होतं. राजकारणात कोणताही फॉर्म्युला फिक्स फॉर्म्युला नाही आहे आणि म्हणून कुठेतरी आपण गाफील राहून चालणार नाही. कुठेतरी आपण बाबा 11 लाखाची बोटेकर साहेबांनी सांगितलं 11 लाख भेटणार आहे, मग काम करायची गरज काय, असे होतं ना. आणि म्हणून कुठे गाफील राहून चालणार नाही. आणि आज जर आपली युती पक्की झाली, आज जर आपली मैत्री पक्की झाली, तर पुढे ही मैत्री पुढच्याही निवडणुकीत तशीच राहणार. आणि आज मोदीजींच्या नेतृत्वात आपल्याला ही जी आपली मैत्री आहे ती घट्ट करायची आहे. आज निश्चितच या मेळाव्याच्या माध्यमातून आपल्याला आपला हँडशेक झाला, म्हणजे आपली आज मैत्री झाली आहे. आणि ज्यावेळेस खालपासपर्यंत आपण मॅन टू मॅन आणि हार्ट टू हार्ट कनेक्ट होऊ, ज्यावेळेस आपले मन जुळतील त्यावेळेस आपलं नाते जुळणार. आणि एकदा नातं जुळलं, एकदा मन जुळले की मग ते परत कधी तुटत नाही. आणि म्हणून मोदीजींनी आपल्याला जो नारा दिलेला आहे, सबका साथ सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास, माझ्या नात्यात आहे. आम्ही नेहमी बोलत असतो, भेटत असतो, पण कार्यकर्त्यांना कुठेतरी एकत्रित होण्याची गरज आहे. आणि बोंडेकर साहेब, तुम्ही एक प्रश्न विचारला पालकमंत्री साहेब इथे बसले म्हणून की बाबा कार्यकर्ता उपाशी आहे म्हणून. मी म्हटलं बाबा 700 कोटी रुपये तुम्हाला भेटले या मतदारसंघात. मी बॅनर पाहिलं नरेंद्र भाऊ 700 कोटी रुपये. तर नरेंद्र भाऊचा कार्यकर्ता उपाशी असणार शिवसेनेचा, तर भाजपचा तर कार्यकर्ता कुपोषित असणार. आणि तुम्ही जर भाजपसाठी म्हटलं तर भाजपचा कार्यकर्ता आहे, कामासाठी काही कामं देऊ नका, काही वाईट देऊ नका, तरी तो आपला झेंडा पकडतो आणि आपल्या ताकदीने आपल्या कामाला. म्हणून मी भाजपच्या कार्यकर्त्याला कधीच आस नाही राहत. अरे 10 वर्ष पहिले तर सत्तेत आलो आपण, पण 60 वर्षापूर्वी सत्तेच्या बाहेर होतो. आम्हाला काम का, पैसे का, ठेका का, काहीच माहित नाही होतं का. आम्ही तसेच काम केले, तर आम्हाला सवय आहे. फक्त असं आहे की आम्हाला एकच पाहिजे, मान सन्मान. बरोबर आहे, तुम्ही मान सन्मान द्या, तुम्ही रिस्पेक्ट द्या. आमचा कार्यकर्ता विधानसभेमध्ये ताकदीने तुमच्या सोबत राहा. काम मानाची काही आम्हाला गरज नाही. पण असो, जवाई आहे, थोडीशी काम खिचा लागणार की नाही. खरं करते जवाई आहे, तुम्हाला माहिती आहे की नाही. त्यांची मिसेस माझी बहीण आहे. आमचा जन्म एकाच गावात झाला, 50 घराचं गाव आहे. त्या तिचा आणि माझा जन्म एकाच गावात झालेला आहे. भंडारा से सी न्यूज संवाददाता निश्चल यनौरकर की रिपोर्ट। महायुति कार्यकर्ताओं की बैठक हेमंत सेलिब्रेशन नागपुर रोड में आज भंडारा जिले के पालक मंत्री डॉक्टर विजय गावित की मौजूदगी में संपन्न हुई। महायुति की बैठक में भंडारा जिले के पालक मंत्री ने कहा, सरकार अपना स्थापना होने के बाद पहली बार कार्यकर्ताओं की बैठक ली है। इस कार्यक्रम में कार्यकर्ताओं का अनुकूल वातावरण दिखाई पड़ा। मारुति कार्यक्रम में संगठित होकर एकजुट से काम करें। आने वाले महायुति की वजह से चुनाव में फायदा मिलेगा। ये बैठक पहली बार होने के वजह से उस नेताओं के कार्य दिखाई दिए। डॉक्टर विजय गावित को सवाल पूछने पर आमदार नरेंद्र भोडेकर सभा में भाषा के दौर उनके तौर तरीकों में मतभेद देखने को मिले। शिंदे गुट के विधायक नरेंद्र भोडेकर भाषण समाप्त होने के बाद अपने कार्यकर्ताओं के साथ हेमंत सेलिब्रेशन से तुरंत निकल गए। इस समय राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी विधायक राजू कोरे मोरे, नाना पंचभूदे, धनंजय दलाल, भंडारा गोंदिया के सांसद सुनील मेंढे, डॉक्टर पुण्य फुके आदि कार्यकर्ता मौजूद थे। महायुति आज आपण भंडारा जिल्ह्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांची आपण बैठक घेतली। आपण सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच ही बैठक आपण एकत्रितपणाने घेतली होती।
आणि या बैठकीमध्ये चांगल्या रीतीने रिस्पॉन्स होता. एकंदरीत इथले ज्या कार्यकर्त्यांमधलं जे वातावरण आहे ते निश्चितपणानं संघटित होणं, एकत्रित येणं आणि एकत्रितपणानं महायुतीचं काम करण्याच्या दृष्टिकोनातून पोषक असं वातावरण या ठिकाणी बघायला मिळालं. त्यामुळे पुढच्या काळामध्ये जे काही या महायुतीतील कार्यकर्ते एकत्रितपणानं या ठिकाणी येतील आणि पक्षाचं काम निश्चितपणानं चांगल्या रीतीने करतील असं मला आशा आहे. त्याच्यामुळे पुढच्या निवडणुका असतील किंवा विकासाच्या कामं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या महायुतीतील कार्यकर्त्यांचा निश्चितच या महायुतीला फायदा होईल असं या ठिकाणी निश्चितपणानं दिसतं आहे. ही जरी पहिली बैठक आज होती, निश्चितपणानं पहिल्या बैठकीमध्ये सर्वांनी एकत्र येण्याचा जरी प्रयत्न करत असले तरी थोडंफार निश्चितपणानं मनं जुळायला वेळ लागतो आहे. म्हणून नजीकच्या काळामध्ये पुन्हा बैठका घेऊन सर्व एकत्रितपणानं जुळतील अशा पद्धतीचा प्रयत्न राहील. पण सुरुवातीचं चित्र खूप चांगलं आहे त्या मानाने पहिलीच बैठक झाली असताना सुद्धा. सर, परिणय फुके ज्या भाजपतून उठून गेले, काय सांगा? नाही, प्रश्न असा असतो की जनरली ही पहिलीच बैठक होती आणि पहिलीच बैठक असल्यामुळे त्या नेत्याचे कार्यकर्ते असतात ते अशा पद्धतीचं नेहमीच आपल्याला बघायला मिळतं. त्या पद्धतीने आज बघायला मिळालं, त्याच्यात काय नवीन आहे असं मला वाटत नाही. अमरावती काय म्हणजे बोंडेकरांमध्ये आणि महायुतीतील बाकी यांच्यामध्ये मतभेद पाहायला मिळाले, त्यांच्या भाषणावरून असं निष्कर्ष निघतो, काय सांगाल? नाही, मतभेद त्या ठिकाणी नाही. त्यांचं म्हणणं होतं की या ठिकाणी समित्या झाल्या पाहिजे. आता समित्या झाल्या पाहिजे, प्रश्न असा आहे, मी स्पष्टपणानं या ठिकाणी जिल्हा अध्यक्षांना सांगितलं आहे, तुम्ही सर्व बसा, समित्या तुम्ही तयार करून द्या आणि त्या तयार करून द्यायला मी लगेच त्याच्यावर सही करू आणि त्याच्यामुळे त्या समित्या तयार होतील. प्रश्न असा आहे की आमच्या स्तरावरून आम्ही त्या म्हणजे समित्या तयार केल्या तर मग आपसामध्ये ह्याला जास्त टक्के दिलं, त्याला जास्त टक्के दिलं, जे काही ठरलेलं आहे वरच्याने, कुठल्या आमदार तिथला असेल तर किती पर्सेंटेज ते त्याचे त्या ठिकाणी कार्यकर्ते घेतले पाहिजे, त्या पद्धतीने कुठल्या पक्षाला किती हे निश्चितपणानं वरती ठरलेलं आहे. पण हे जरी ठरलेलं असेल तरी जोपर्यंत त्या पक्षाचे जिल्हा अध्यक्ष एकत्र बसून ते याद्या बनवत नाही तोपर्यंत ते फायनल होत नाही. कारण त्यांनी बनवून दिल्यानंतर मग कोणाचे ऑब्जेक्शन राहत नाही आणि म्हणून त्या अनुषंगानं ते मी करायला निर्देश दिलेले आहेत, ते होतील. समन्वयाचा अभाव आज पहिल्याच बैठकीमध्ये दिसून आला सर्व नेत्यांमध्ये. नाही, असं सर्व नेत्यांमध्ये नाही दिसला. त्यांनी त्यांची मतं व्यक्त केली, समन्वय नाही असं नाही, मतं व्यक्त केली. ती मतं समन्वयाच्या बाजूने नव्हती. त्यांचं काही म्हणणं होतं समितीच्या बाबतीमध्ये किंवा निधी सर्वांना सारखा दिला हे होतं. समन्वयामध्ये हे मतभेद नव्हते. मतभेद वेगळे, समन्वयाच्या दृष्टीने आणि मागण्या वेगळ्या, हे वेगळे दोन गोष्टी वेगळ्या आहेत. अमरावती येथील महायुती मेळाव्यामध्ये बच्चू कडू हे आज अनुपस्थित होते. निधी त्यांच्या जे 2 नगरपंचायती किंवा ग्रामपंचायती आहेत त्यांना भारतीय जनता पक्षाकडून निधी मिळाला नाही, त्यामुळे ते नाराजी आहेत आणि ते आज अनुपस्थित दाखवली आहे. नाही, अमरावतीत काय घडलं ते अमरावतीमधल्या लोकांना चांगलं माहिती आहे. कारण अमरावतीशी माझा काही संबंध नसल्यामुळे काय घडलं त्याच्यावर मी काय भाष्य करू शकत नाही. एकीकडे प्रफुल्ल पटेल इथून खासदारकी लढण्याला इच्छा व्यक्त केलेली आहे, दुसरीकडे परिणय फुके यांनी दावा ठोकलेला आहे आणि विद्यमान खासदारसुद्धा इथं आहेत, त्यावर काय सांगू? नाही, विषय असा आहे, ज्याला उभं राहायचं तो इच्छा व्यक्त करत असतो. शेवटी त्या ठिकाणी जे नेतमंडळी आहे, जे पक्षाचे सर्व एकत्रितपणानं आलेले आहे ते एकत्रित बसून कोणाला द्यायचं ते ठरवत असतात. त्याच्यामुळे इच्छा तर माणूस प्रत्येक व्यक्त करतो की मला तिकीट दिलं पाहिजे, मी खासदार झालं पाहिजे, असे इच्छा व्यक्त करणं काही वाईट नाही, ते केल्या पाहिजे. परंतु शेवटी जे दिलेल्या उमेदवार असेल त्याला सर्व मदत करतील अशा पद्धतीचे चित्र आज तरी या ठिकाणी आहे. भंडारा से सी न्यूज संवाददाता निश्चल योनोरकर की रिपोर्ट। वैनगंगा नदी की रेत उच्च गुणवत्ता की होने की वजह से इस रेत की शहर और ग्रामीण क्षेत्रों में काफ़ी मांग है, लेकिन ट्रैक्टर चालक इसका फायदा उठाकर तुमसर तालुका के वांगी घाट से रेतीचोर ट्रैक्टरों की मदद से वैनगंगा का नदी की तल से बड़ी मात्रा में अवैध रूप से रेत को निकाले जा रहे हैं और इसी वांगी घाट से हर महीने में करोड़ों की अवैध रेत निकाला जा रहा है।
आंखों से ना दिखाई देते हुए ये सब राजस्व विभाग, पुलिस थाना सिहोरा और वांगी घाट के वनरक्षक के सामने हो रहा है। इसका कुछ हिस्सा जंगलों से घिरा हुआ है और ये आयुर्वेद परिवहन विभाग की सीमा से हो रहा है और 7 किलोमीटर की दूरी तय करने के बाद ये अवैध परिवहन हो रहा है। शिवरा थाने की 200 मीटर सीमा हो रही है और ऐसा लगता है कि इस पूरे अवैध परिवहन को राजस्व विभाग, तुमसर पुलिस थाना सिहोरा के साथ ही वन विभाग के वनरक्षकों को गुप्त समर्थन प्राप्त है। शायद इन तीनों विभागों के अफसर की जेब गर्म हो रही होगी, अतः इन तीनों विभागों के कर्मचारियों ने मौन धारण किया है। इन विभाग के कर्मचारियों पर अनगिनत सवालों के निशान उठ रहे हैं। भंडारा से सी न्यूज संवाददाता निश्चल यनौरकर की रिपोर्ट। महाराष्ट्र बुलेटिन में फिलहाल के लिए इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए देखते रहिए सी न्यूज भारत।